जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सकल भुवनमध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम समर्थ. 22 जानेवारी. भवसागर तरुण जाण्यासाठी नाम हेच साधन. नाम हे स्वतः सिद्ध आहे, म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो. उदाहरणार्थ, आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो, किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे, आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे, तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे, पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच. मनुष्य प्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे. समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव, तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एक दक्षता घेणे जरूर आहे, ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये, नाहीतर नावे सकट आपण बुडून जाऊ. त्याप्रमाणे संसार रूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा, ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे. म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैल तीराला, म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. देह केव्हा जाईल याचा नेम नाही, म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची तरी खात्री आहे का? आयुष्य क्षणभंगूर आहे, ही खात्री प्रत्येकाला आहे. म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल याची काळजी नसते, पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागूया. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया. सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या, बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या, किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते, मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले, किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली, की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे. आजचे बोधवचन: जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्याला जरुरीचे आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ.
नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे, नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे, आनंदात असावे आळस भयद्वेष दूर त्यागावे, हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे, गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे, स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा कधी न वश व्हावे, हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे, माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे, हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे, यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा, दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा, हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा, स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा, हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळोन या जगी वागा, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने, राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान, प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची, रघुरायाला तहान प्रेमाची, रामरायाला तहान प्रेमाची, जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। श्रीराम समर्थ।